जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित होतोय। राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाहीये। दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी, रवींद्र तारू यांचं अहवालात नाव आहे, तर गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातून शिफारस करण्यात आली असल्याची ही माहिती आता समोर येते। राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाहीये। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आता ही आणखीन एक अपडेट समोर येते। राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाहीये, त्यामुळे पार्थ पवारांना कुठेतरी क्लीन चिट मिळतेय का असा सवाल उपस्थित होतोय। अमोल, नक्कीच पार्थ पवारांना या संपूर्ण प्रकरणापासून वाचवण्याचा प्रयत्न हा केला जातोय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण ज्या अमिडिया कंपनीने ही मुंढव्यातली जमीन खरेदी केलेली होती, त्या अमिडिया कंपनीमध्ये आपण पाहतोय पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत, ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या नावाने 99% शेअर्स आहेत, तर 1% शेअर्स हा फक्त दिग्विजय पाटील यांच्या नावाने आहे। असं असताना सुद्धा फक्त या प्रकरणामध्ये महसूल विभागाकडून जी तक्रार देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये फक्त दिग्विजय पाटील यांचं नाव देण्यात आलेलं होतं। यानंतर मुख्यमंत्री यांनी एक चौकशी समिती नेमलेली होती, ज्या चौकशी समितीचा अहवाल आज नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याचा माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। मात्र त्यामध्ये दिग्विजय पाटील असतील, शीतल तेजवानी आणि जे महसूल विभागाचे अधिकारी आहेत सतीश तारू यांना मात्र यामध्ये दोषी धरलेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाची पुढे कशा पद्धतीने कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या संपूर्ण मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असं सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। आज आपण पाहिलं सकाळी अंजली दमानिया यांनी मुंढव्यातील त्या जागेची पाहणी सुद्धा केलेली होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी पार्थ पवार यांच्यावर नवीन आरोप केलेले होते। मात्र असं असताना सुद्धा जो चौकशी समितीचा अहवाल होता, राजेंद्र मुठे यांनी जो अहवाल आज नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे सादर केलेला आहे त्याच्यामध्ये मात्र पार्थ पवार यांचं नाव नाहीये आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे पार्थ पवार यांना या संपूर्ण जमीन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।